तर गोलंदाजी येण्यासाठी येतोय सचिन. तर दोन्ही टीम इथे सज्ज झाल्यात. सुरू होते ओपन लॉट इथे चालू होते गोरेगाव प्रीमियर लीग सीझन 2. आलेल्या सर्व खेळाडूंचे आणि मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. अबव 50चे सामने आपण पाहिले, खूप चांगले सामने, 4-4 षटकाचे सामने राहतील. आयोजक राजेश पाटील, सेक्रेटरी राकेश शर्मा, उमेश देसाई, नझीर ह्या सर्वांनी खूप मेहनत घेतली या प्रतियोगितेला इथे आयोजित करण्यासाठी. 4-4 षटकाचे सामने फ्रेश 4 बॉलर प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून सर्व जे टीम आहेत खूप चांगले इथे पिक्चर आणि ही प्रतियोगिता कॅप्चर करत असतायत. चला होते इथे सामन्याला सुरुवात. एका बाजूला आयरा 11 आणि दुसऱ्या बाजूला ग्लोबल हायफाय. चला ग्लोबल हायफाय सचिन, चला आपण जास्त वेळ घ्यायचा नाही, वेळ आपल्याला जास्त झालाय. चला चला ओपन लॉटचे सामने सुरू. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रचंड वेग, चांगल्या टप्प्यावरती बॉल आणि चांगली सुरुवात इकडे बरोबर लागेल गोबल हायफाय या संघाची. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले, बॉर्डर बॉय आहे तिथे प्रोत्साहन देतात आपल्या टीमला. अप्रतिम अशी प्रतियोगिता, रंगीबेरंगी कपडे प्राधान्य केलेत, व्हाईट आणि त्याच्यावरती जो एक्स्ट्रा जो कलर आहे जो एक सूट करतोय. आयरा या टीमला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पुन्हा एकदा ऑन साईडने खेळण्याचा प्रयत्न, अपील करतायत पण फेटाळले पंचांनी अपील. काय चांगला गोलंदाजी करतो इथे सचिन. का सचिनला पहिल्या ओव्हरसाठी बोलवलं तर यासाठी क्वालिटी आहे सचिनकडे. सातत्याने आपण पाहतो त्या नवीन बॉलचा चांगला यूज करतो सचिन आणि तेच क्लास तो आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवतोय. 2 बॉल आणि चांगल्या टप्प्यावरती 2 बॉल सर्व विकेट किपरच्या हातात. किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय संतोष याला, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या देखील त्याला भरभरून हार्दिक शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. आणि तिसराही बॉल देखील आखूड टप्प्याचा होता, चांगला बॉल इथे टाकलाय सचिनने. डबल पहिल्याच बॉलमधून 4 षटकाच्या सामन्याने पहिल्याच बॉलमधून बॅट फिरवण्याचा इथे प्रयत्न करतोय, पण आतापर्यंत ते काही यश मिळालेलं नाही. लगातार 3 बॉल इकडे ते चेंडू डॉट झालेत. पुन्हा एकदा आता मात्र चांगला ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेने, एकच धाव इथे आली आहे. चांगली सुरुवात, चौथ्या बॉलवरती इथे 1 रन आलाय. आता स्ट्राईकला येतोय छोटा पॅकेज बडा धमाका पंकज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, मन पहिलेच बनवलं होतं. हाय देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती, कमालीची इथे गोलंदाजी करतोय सचिन आपल्या संघासाठी. 5 बॉल झाले, त्याने 5 बॉलमध्ये मात्र एकच धाव दिली. का जबरदस्त गोलंदाजी, चांगला गोलंदाज निवडला पहिल्या ओव्हरसाठी. इकडे संतोषने विश्वास दिल्याने त्या विश्वासावर आतापर्यंत खरा उतरलाय तो म्हणजे सचिन. 5 बॉल झाले, त्यांनी 5 बॉलमध्ये एकच रन दिले. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल देखील कट केला. बराच वेळ होता तिकडे पॉइंट टिकलीच्या क्षेत्रामध्ये. धावा मिळतील या बॉलवरती 2 धावा. पंचाचा निर्णय तर त्याला पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या नंतर बिनबाद 3 धावा. आयरा 11. ओव्हर टू डीजे.
धवलला आपण पाहिलं तर मॅचची पहिलीच बॉल त्याचप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न सातत्याने आपण पाहतो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न हाय देखील फुल टॉस बॉल बीट केलंय. बाबा काय करतो इकडे 4 षटकाच्या सामन्यात आतापर्यंत सचिनने चांगलं ते आपलं षटक हाताळलंय. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न होता बॅटचा टॉप एज आणि विकेट किपरच्या बाजूने चेंडू जातोय 1 धावांसाठी. संतोष परेरा यांचा वाढदिवस आहे गोरेगाव बॉयजच्या वतीने आणि सुफियान या पूर्ण कमिटीच्या वतीने संतोष परेरा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना गोरेगाव बॉयज आणि सुफियान जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत गोरेगाव प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. टप्प्याचा बॉल चेंडू हवेमध्ये आहे स्वतः बॉलर जातोय आणि अप्रतिम असा झेल टिपलाय. सुंदर कॅच लालू याची. निलेश एक चांगला खेळाडू एक हार्ड हिटर निलेश. आता मात्र खरी गरज आहे डबल प्रयत्न करत होता पण प्रयत्न आज त्याची बॅट या प्रतियोगितेमध्ये रुसली आई देखील चांगला फलंदाज आहे पण आता त्याची जागा गेले येतोय निलेश. अपेक्षा असते निलेशकडने की जाऊन चौकार षटकार मारायचे. आत्तापर्यंत आपण पाहिले तर गोलंदाजी खूप चांगल्या प्रकारची केलेली आहे ग्लोबल हायफायची आहे गोलंदाजाने. सचिनने पहिल्या षटकामध्ये मात्र 3 धावा दिल्यात आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे लालू आलाय आणि लालूने देखील 1 बॉलमध्ये 2 बॉल झालेत आणि गडी प्राप्त करून दिलाय. 3 बॉल झालेत क्षमा असावी. नवीन फलंदाज येतोय निलेश. 4 षटकाचे सामने. पुढचा बॉल सामना करेल पहिल्यांदाच या प्रतियोगितेमध्ये. चांगला बॉल ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव तर आलेली आहे. दुसऱ्या धावासाठी जातील का पण जोपर्यंत तो फेकेल अरमान आहे तिकडे. 1च धावाने आपलं खातं उघडलं. टीमच्या धावसंख्येचा विचार केला तर टीमची धावसंख्या होते 1 गडी बाद 5 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहताय ते गोरेगाव प्रीमियर लीग सीझन 2 2025. आपण ह्या प्रतियोगितेमध्ये इम्पॅक्ट प्लेअरचाही देखील वापर करू शकता. चांगला बॉल आणि त्याच्यावरती रिव्हर्स स्वीप खेळलाय आणि फिल्डर तिथे आहे. 1च धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी स्टंप टू स्टंप इथे गोलंदाजी करत आहेत. सचिनने आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली सुरुवात केली आहे आणि याही ओव्हरमध्ये इथे लालूनेही आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात केली आहे. चांगला बॉल पुलरलेचा बॉल होता. यॉर्कर बॉलमध्ये जडमध्ये होता चेंडू. 1 धाव इकडे आली. 1च धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. तर अशा प्रकारे लालूचाही दे षटक आपण संपल्याने 2 ओव्हरच्या समाप्तीच्या संपलेत 1 गडी बाद. डावखरा गोलंदाज आपलं पहिलं षटक टीमकडनं पहिलं षटक तिसरं षटक घेऊन येते फिरोज. स्ट्रायकिंगला आहे निलेश. 2 षटक संपलेत आणि 7 धावा धावफलकावरती. चांगला बॉल फुलटस बॉल येते वेगाने त्याला बॉल आलाय. ड्राईव्ह केलं तिकडे कव्हर क्षेत्रामध्ये 1च धाव येईल. थोडं शांत क्रिकेट इथे म्हणावे लागेल आर्याच्या या फलंदाजाकडनं. पंकज आहे प्रयत्न करतो आणि प्रयत्न करावे लागतील. तिसरं षटक आहे. 4 षटकाचे सामने आपण आहेत.
समोर जर आपण विरोधी टीम पाहिलं तर एक चांगला टीम आपण वाटतोय. चांगला बॉल इकडे पाहायला लागेल. पंचाचा निर्णय काय येतोय, पण पंचांना पाहिलं की चेंडू चांगल्या टप्प्यावरती आहे आणि अजून एक निर्धाव चेंडू चांगल्या टप्प्यावरती. बॅट्समन अवे फ्रॉम द बॉडी, फार लांबपर्यंत तो चेंडू टाकला ऑफ स्टंपच्या लाईन लेथनी पकडून फिरोजने. हा गती परिवर्तन, बोट फिरवली. विकेट किपर कॉन्फिडन्स आहे. विकेटचे होते पतंग. अजून एक झटका लागतोय आयरे लेवण्या संघाला. जसं गाणं आहे दे घुमा के, तुम्हाला दे घुमा के देवा पाहिलंय, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर धावसंख्या दुहेरी अक्षरामध्ये देखील आलेली नाहीये. आणि तिसरं षटक आहे. चांगली सुरुवात म्हणावी लागेल सचिनची. नंतर दुसरं षटक घेऊन आले लालूने देखील चांगली गोलंदाजी केली. तीन बॉल झालेत, अजूनही तीन बॉल शेष आहेत. बॅटिंगवर येतोय नवीन फलंदाज विजय. गोरेगाव प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. चौथा बॉल पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन करत असताना चांगली गोलंदाजी करतोय ते फिरोज. आपला क्लास दाखवतो, आपल्या बॉलिंगचे जलबे दाखवतोय. गोरेगाव पासून ते मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये देखील फिरोजने इथे चांगली कम्मालीची गोलंदाजीचा क्लास दाखवले. आपल्या गोरेगावचं नाव बाहेर जाऊन देखील प्रत्येक प्रतियोगितेमध्ये उंच शिखरावर नेऊन ठेवलंय. फुलटॉस बॉल हलक्या हाताने तिथे खेळले. बॉलरच्या बाजूने चेंडू गेलाय. खेळायचं कुठे होते आणि गेलाय कुठे, ब्लाइंड शॉट म्हणावं लागेल. ऑफ स्टंपच्या खेळण्याचा प्रयत्न होता पण बॉल गेलाय ऑन साईडला. शेवटचा बॉल असेल ह्या ओव्हरमधला. चांगली गोलंदाजी. टीमची धावसंख्या होते 9. शेवटचा बॉल देखील पाहूया पंचाचे नेता लेग बाईज आणि एक धावांसाठी. चला 3 षटक संपलेत आणि 3 षटकाच्या समाप्तीच्या नंतर आयरे 11 धावसंख्या होते 10. स्कोरचं जर का चर्चा केली तर 10 धावा झाल्या धाव फलकावरती. 3 षटक संपलेत आणि 3 षटकाच्या समाप्तीच्या नंतर 10 धावा. पहिलाच बॉल इकडे हलक्या त्याने मनगटाचा वापर केलाय. फुलटॉस बॉल होता, लोअर फुलटॉस होता. रमजान आहे तिकडे, एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी, स्टंप टू स्टंप गोलंदाजी करताय. शांत क्रिकेट थोडासा राहिला आयलेवरकडनं. फलंदाजाने प्रयत्न केलेत पण काही यश मिळालेलं नाहीये. अजूनही 5 चेंडू शेष आहेत. बघूया 5 चेंडूमध्ये काय होईल. स्ट्रायकिंग एंडला आहे आता निलेशकडे ती क्षमता आहे, पण आता मात्र त्याची खरी कामगिरी आपण करावी लागेल. 5 बॉल बाकी आहेत. आता मात्र चांगला स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये आहे, चुकी करणार नाहीये. खेळून होतोय बाद गॉन. अजून एक झटका आयरे लोणे संघाला.
नवीन फलंदाज येतोय प्रदीप ज्या गोलंदाजाने सर आले तर प्रभावित केलं. गोलंदाजाने कमालीची केली. का ग्लोबल आय संघाने टॉस जिंकून प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण निवडले तर यासाठी त्यांनी क्षेत्ररक्षण निवडले. तसे क्वालिटीचे गोलंदाज त्यांच्या टीममध्ये सामील आहेत आणि पुरेपूर त्यांचा वापर इथे संतोषने केला आहे. विकेटच्या पाठी आपण पाहतोय संतोष याला आज त्यांचा वाढदिवस. गोरेगाव बॉईजकडनं आणि सुफियान यांच्याकडनं आपल्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत आणि आमच्याकडनंही देखील आपल्याला भरभराटीच्या शुभेच्छा. आणि याच्यानंतरचा सामना गोरेगाव वीस टीम आपण रेडी राहायचं आणि पहा पहिल्याच बॉलवरती केलाय हल्ला येईल का षटकार. बॉल जातोय सीमारेषा बाहेर. यूज हिट. टायमिंग चांगलं झालंय का. बॉल फक्त पाहत राहा आणि बॉल जातो फरार बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा बॅक टू बॅक 2 षटकार प्रदीपच्या बॅटमधून. दहा पलकावरती मला असं वाटतं थोडं जास्तच काहीतरी उशीर आपण केला की काय. प्रदीप सारखा एक धाकड फलंदाज आपल्या टीम मध्ये आहे आणि शेवटच्या ओव्हरमध्ये तो जातोय आणि आल्या आल्यास 2 बॉलमध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत. हे निर्णय ठरतील कारण 4 ओव्हरमध्ये एक लो स्कोरिंग देखील या विकेटवरती या मैदानावरती अटीतटीचे सामने आपण पाहतोय. पॉवर ऑफ लेवी कन्स्ट्रक्शन आणि गोरेगाव ईस्ट दोन्ही टीम टॉससाठी यायचं ह्या इनिंगच्या नंतर. सरळ बॅटिंग खेळलाय तिथे एक धाव तरी इकडे आली. दुसऱ्या धावासाठी जातील आणि नक्कीच दुसऱ्या धावासाठी जातील आणि 2 धावा इकडे बघता बघता पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. षटकार येतोय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. टीमची धाव संख्या होते 25. शेवटचा बॉल या इनिंग मधला 25 धावा धाव पलकावरती. शेवटचा बॉल पाहूया ह्या बॉलवरती काय होईल आणि किती धावाचं आव्हान समोरच्या टीम समोर ठेवण्यात येईल. पुन्हा एकदा पुढे सरकावून टान्सिंग डाऊन द ग्राउंड बॅटचा लिडिंग एज. एक धाव तर इकडे आली. दुसऱ्या धावासाठी जातात काय करते. बॉलर तिकडे गेला डायरेक्ट हिटच्या बोका आणि चांगला इथे बॅकअप केलेला आहे. बॉलर प्लेयर आला आणि पकडल्याने धावचीत शेवटच्या बॉलवरती. तर 4 षटक संपलेत आणि 4 षटकाच्या समाप्तीच्या नंतर टीमची धावसंख्या होते किती झाले 26 आणि 27 धावा बनवायचे इधर ग्लोबल आय या संघाला जिंकण्यासाठी.
दोनों कप्तान पहुंच चुके हैं, पावर अप लेवी कंस्ट्रक्शन टीम के कप्तान और गोरेगांव ईस्ट। तो प्रदीप ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की, लेकिन थोड़ा लेट बल्लेबाजी करने के लिए आए हैं। वो आएंगे इम्पैक्ट प्लेयर के बतौर इम्पैक्ट प्लेयर। फिरोज गोरेगांव का एक ऐसा सितारा है जिन्होंने प्रोफेशनल क्रिकेट में बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया है। फिलहाल वो बल्लेबाजी करने के लिए आ रहे हैं। वैसे जब प्रोफेशनल क्रिकेट वो खेलते हैं, पावर अप लवी कंस्ट्रक्शन और गोरेगांव इसके बीच ये मुकाबला, तो उसका टॉस हो रहा है। सेकंड मैच बिग मैच फॉर्मेट का फोटोग्राफ हो रहा है। और राइट, टॉस का बॉस डिसीजन आपको यहीं पर लेना है। टॉस किसने जीता है? गोरेगांव इसने टॉस जीता है और गेंदबाजी करने का फैसला, तो सिक्का उछला गोरेगांव के पक्ष में गिरा और कप्तान ने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे और पावर अप लवी कंस्ट्रक्शन को करनी है बल्लेबाजी। तो आएगा मजा। इस मुकाबले में 27 रन का टारगेट है और फिरोज मैदान के अंदर प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर जिनके पास काबिलियत तो है, ज़्यादा बल्लेबाजी करने का मौका नहीं मिलता प्रोफेशनल क्रिकेट में, लेकिन जब गोरेगांव में खेल रहे तो बल्लेबाजी करते हैं। एक रिकग्नाइज गेंदबाज है प्रोफेशनल क्रिकेट में फिरोज। समय ज्यादा न ले, 2:22 का समय हो गया है। मैच जल्दी शुरू करना है। गोरेगांव ईस्ट और पावर अप लवी कंस्ट्रक्शन, ये दूसरा मुकाबला जिसका टॉस हुआ है। गोरेगांव ने टॉस जीता, पहले गेंदबाजी करने का फैसला लिया। हमारे साथ एक बंदा है जिनका नाम है मयंक, जिनकी आवाज़ थोड़ी देर के बाद आप सुनेंगे। फिरोज और राहुल प्रारंभिक बल्लेबाज है। 27 रनों का टारगेट आपके सामने और गेंदबाजी करेंगे। गेंदबाज अपने बॉलिंग मार पर दोनों तरफ से अतिरिक्त खिलाड़ी कम बॉक्स में कंपलसरी होना चाहिए। प्रदीप अपने बॉलिंग मार पर तैयार। आज बहुत ही शानदार बल्लेबाजी की इन्होंने। प्रो लीग पर यह टूर्नामेंट आप देख रहे हैं लाइव टेलीकास्ट। आज टॉस की अगर बात करें तो ग्लोबल ने टॉस जीतकर इम्पैक्ट प्लेयर अम्मू तो बल्लेबाजी करने के लिए जो बल्लेबाज इस वक्त राहुल है वो इम्पैक्ट प्लेयर है। अरमान की जगह पर राहुल और फिलहाल प्रदीप अपने बॉलिंग मार पर तैयार। 27 रनों का टारगेट। प्रतियोगिता का 2:24 का समय। गेंद थी, अच्छा स्ट्रोक, गेंद को ड्राइव किया कवर की तरफ। लेफ्ट हैंडर बल्लेबाज है, गेंद को आगे डालने की पूरी कोशिश की गई और सही सोच मैं समझता था प्रदीप की, क्योंकि नए बल्लेबाज है, फुटवर्क तो ज़्यादा नहीं होगा, इसीलिए गेंद को थोड़ा आउट ऑफ द ऑप्शन रखा और फुल लेंथ रखा था गेंदबाज प्रदीप ने। 27 का टारगेट है। फिरोज ऑलराउंडर खिलाड़ी, आज बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही है फिरोज की। प्रदीप गेंदबाजी करने का तैयार। पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ साइड पर 4 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद है। प्रदीप की इस ओवर की अगली गेंद, बुल टॉस गेंद थी, रक्षात्मक तरीके से खेल दिया, बढ़िया गेंद। समर्थन मिलेगा, बिल्कुल समर्थन है, तालियां बज रही है, आवाज आ रही है।
सम्मान दिया। इस वक्त बल्लेबाज फिरोज ने प्रदीप की गेंद को ब्रॉकल में गेंदबाजी करना चाह रहे हैं। अभी भी फुल लेंथ गेंदबाजी कर रहे हैं। 2 मीटर का एरिया बहुत ही अच्छी तरह से टारगेट करते हुए गेंदबाज प्रदीप। आगे गेंद ड्राइव किया, बल्ले के बीचों बीच एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। स्कोर 2 पर पहुंच चुका है। फिरोज ऑन मार्क। आयरा 11 और ग्लोबल हाई फाई के बीच ये मुकाबला। 27 रनों का टारगेट, 27 रनों का लक्ष्य। बल्लेबाज इंपैक्ट प्लेयर राहुल इस वक्त स्ट्राइक रेंज पर है। ऑफ साइड पर पॉइंट कवर, एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर पर लॉन्ग अप है। ऑन साइड पर डीप स्क्वायर लेग मिड विकेट और लॉन्ग आउट पर खिलाड़ी तैनात। बैकफुट जाके गेंद को कट किया बहुत बढ़िया तरीके से, 1 रन लेने का मौका। तो कवर ड्राइव कर रहे हैं, स्क्वायर कट कर रहे हैं, स्क्वायर ड्राइव कर रहे हैं इंपैक्ट प्लेयर राहुल, जिनको सही वक्त पर मौका मिला। और दोनों बल्लेबाज वेट एंड वॉच वाली क्रिकेट खेल रहे हैं। स्कोर 3 रन जीतने के लिए 27 चाहिए। काफी सारे दर्शक इस वक्त यह मुकाबला देखने के लिए आए हैं प्रबोधन के इस खूबसूरत ग्राउंड पर। अब चाकर बल्लेबाज फिरोज ऑन स्ट्राइक, फिरोज शेख अपनी बॉलिंग मार पर गेंदबाजी के लिए गेंदबाज प्रदीप। इंपॉर्टेंट ओवर है। ऑन साइड पर फैली हुई फील्ड है, ऑफ साइड पर फैली हुई फील्ड। बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन। ये टिप्पा बिल्कुल ऑफ टाइम के पार, गति परिवर्तन किया गया था। बल्लेबाज दुविधा में रहे, अपना शॉट खेल रहे। गेंद के मिनट के हिसाब से बल्लेबाजी नहीं हो रही है। गेंद को पढ़ नहीं पाए फिरोज। पहले फ्रंट फुट पर खेले, इस बार ऑन साइड पर खेलने का प्रयास, लेकिन फुटवर्क नहीं था। स्कोर 3 पर रुका हुआ। तेज गेंद यॉर्क लेन की, सटीक यॉर्कर। मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक गेंद को फिर करते तब तक या खतरा है फिरोज। तालियां बज रही है, बिल्कुल इस वक्त तालियों की आवाज आ रही है, सिट्टियां बज रही है, माहौल बनता हुआ। 2 की हो रही थी मांग, तालमे के कमी कारण फिरोज का काम हो गया तमाम आउट। देखिए तो फिरोज ऐसे बल्लेबाज ज्यादा कुछ अच्छा नहीं कर पाए। अगर टोटल छोटा है ना तो बैटल भी बड़ा देखने का मौका मिलेगा। प्रदीप की बहुत ही बढ़िया गेंदबाजी। एक गेंद जो इन्होंने डाली थी वो गति परिवर्तन था, गुड पर पट्टी पकड़, थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर। बाकी अगर देखें तो 2 मीटर के अंदर गेंदबाजी, फुल लेंथ ऑन द टोज गेंदबाजी की गई। ऑन द टोज, ऑन द नोज आपको गेंदबाजी करना आना चाहिए। और गति परिवर्तन, आपके पास एक स्ट्रॉन्ग बॉल होना चाहिए, ड्रीम बॉल। रमजान क्या डालेंगे इस मैच में जान। बहुत बड़े स्ट्रोक खेलने वाले माहिर खिलाड़ी हैं, लेकिन प्रदीप रिदम में है, मजा आएगा क्योंकि एक गेंदबाज रिदम में है, सामने एक बड़े स्ट्रोक खेलने वाला खिलाड़ी, छक्के चढ़ने वाला खिलाड़ी है, तो मजा बिल्कुल आ सकता है। गोरेगांव के बुम बुम मैदान के अंदर रमजान, हमारे साथी कमेंटेटर अनिल ने इनको नाम दिया। नाम तो बहुत बड़ा है लेकिन काम भी बहुत बड़ा करना होगा। अब देखिए डगआउट में जो समर्थक है खास करके आयरा 11 टीम के लिए, वहां से तालियां आ रही है। प्रदीप की बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, इस ओवर में आए 4 रन, बेशकीमती विकेट फिरोज का। गेंदबाजी में परिवर्तन, करण को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। सामने रमजान, क्या बुम बुम बड़े स्ट्रोक खेलेंगे, देखने वाली बात है। स्ट्राइक रन पर बुम बुम, नॉन स्ट्राइक रन पर राहुल। राहुल के ऊपर भी निगाह, लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन, पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। पहले ओवर में स्टार्ट अच्छा किया गया प्रदीप द्वारा। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, अक्रॉस जाके क्या बल्ले का बाहरी किनारा लगा, बिल्कुल बल्ले का बाहरी किनारा लगा। गेंद चली गई विकेट कीपर के पीछे, विकेट कीपर विकेट को चिपके हुए हैं। ये सुंदर गेंद थी करण द्वारा। करण रन नहीं देना चाह रहे, लेकिन बल्लेबाज रमजान जो है ना वो दे दनादन बल्लेबाजी करने के लिए आए, मजा आएगा। गेंद और बल्ले के बीच एक जबरदस्त जंग देखने का मौका मिला है। गोरेगांव प्रीमियर लीग 2025, करण तैयार, कॉम्बॉक्सन से सामना करने के लिए बल्लेबाज रमजान नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। स्कोर 5 रन, टारगेट है 27 का, 4 ओवर का मुकाबला। और एक अच्छी गेंद टप्पा खाती अंदर की तरफ आई है, भागी है एक बार फिर, भाग मिलका भाग। करण भागे हैं, 2 खिलाड़ी भागे थे लेकिन गलत एंड पर, एक गलत एंड पर भाग गया भाई, एक गलत एंड पर भाग गया। मेरे हिसाब से राहुल गलत एंड पर भागे हैं, जिनको वो एक बार फिर रमजान को कहना था हाँ ना, लेकिन अपने सही वक्त पर हाँ या ना नहीं कहा, और इसी के कारण बल्लेबाज बैक टू द पेवन चले।
पर करण और राहुल इम्पैक्ट प्लेयर थे जिनको मौका मिला, स्टार्ट भी अच्छा था, बल्ले के बीचों बीच खेल रहे थे, लेकिन रमजान भागने वाले नहीं है, भगाने वाले खिलाड़ी हैं। ये थोड़ी परेशानी रही। अब जाकर मजा आएगा, गेंदबाजी करेंगे, गेंदबाज करण, नए बल्लेबाज आए हैं नरेंद्र, बहुत बढ़िया गेंदबाजी इस ओवर में करण द्वारा। और बल्लेबाज रमजान के लिए ऑफसेट पर 4 खिलाड़ी, ऑनसेट पर 5 खिलाड़ी हैं। इस बार ड्राइव किया लेकिन थोड़ा दुविधा में थे। देखिए ये जो बल्लेबाज है ना, बिल्कुल ज्यादा आगे नहीं खेल रहे, तो जबरदस्त गेंदबाजी करण द्वारा। रमजान का खाता खुला, रमजान बिल्कुल इस वक्त 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं, स्कोर 6 पर पहुंच चुका है। और नरेंद्र नंबर 4 पर बैटिंग करने के लिए आए हैं। दोपहर का 2:31 का समय। ऑन साइड पर 4 या 5 दिखते, 5 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है नरेंद्र के लिए। करण की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट, ऑन साइड पर खेल दिया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी स्क्वायर लेग पर क्या कैच हो जाएगा। एक हाथ से कैच पकड़ने की कोशिश, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन, मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। इस पारी का पहिला चौका, धावसंख्या झाली 10, जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता, अजूनही 17 धावांची आवश्यकता। षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे। अतिशय दर्जेदार खेळ गोरेगाव प्रीमियर लीग 2025 मध्ये। आपण तसं बघितलं तर धावसंख्या फार मोठी नाही, म्हणजे 27 धावसंख्या आहे, 24 चेंडूमध्ये 27 करायच्या। पहिल्या षटकात फक्त धावा आल्या 4, या षटकात आतापर्यंत 6 धावा, तब्बल धावा 10। गोलंदाजी मार्गप्रती करण, पॉइंट कव्हर, इष्ट कव्हर, लॉंग ऑफ, ऑन साइडला फटका खूप चांगला खेळला, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, अतिशय वेगाने चेंडूवरती आला, चेंडू थांबवला, थ्रो केला गेला, एकच धाव मिळेल। नेल्सन आकडा 11 धावा धावपलकावरती, जिंकण्याकरता 16 धावांची आवश्यकता। गोरेगाव प्रीमियर लीग 2025चा अद्भुत सोहळा, इथे प्रेक्षक झालेत गोळा, या सामन्यावरती सर्वांचा डोळा। आपण पाहतोय गोरेगाव प्रीमियर लीग 2025चा अद्भुत विहंगम सोहळा, याची देही याची डोळा। दिवसाचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कुठे गेलाय, डिक्लेअर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, 2 धावा मिळतील, 14 धावांची आवश्यकता अजूनही आपल्याला बघायला मिळते। अप्रतिम खेळ आहे, 2 षटकांचा खेळ, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलका धावा 14, कुठेही जाऊ नका। धावसंख्या झाली एकूण 13 धावा धावफलकावरती, तर जिंकण्याकरता आव्हान असेल 12 चेंडू जागा शिल्लक आहे, 14 धावांची आवश्यकता, कुठेही जाऊ नका, पाहत राहा गोरेगाव प्रीमियर थरार। होणार अशी लक्षणे दिसत आहेत। चौकर षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नेमते गोलंदाजी, बॅट आणि बॉल मध्ये जुगलबंदी, स्वतःला सिद्ध व प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघते शब्दाचं समालोचन, दर्जेदार आयोजन। गोरेगाव प्रीमियर लीग 2025चा अद्भुत सोहळा आपण पाहतोय, याची देही याची डोळा। अत्यंत महत्त्वाचा सामना, ऐरा 11 आणि ग्लोबल लाईफ आहे, या 2 संघादरम्यान 27 धावांचं आव्हान आहे ग्लोबल समोर। बॅटर नरेंद्र 5 वरती, तर रमजान खेळतोय व्यक्तिगत 4 या धावसंख्येवरती, आणि गोलंदाजीवरती गोलंदाज निलेश टपाचारण करण्यात आले, समालोचन कक्षाकडे गोलंदाजी करेल। जिंकण्याकरता आव्हान 27 धावांचं। पहिला चेंडू पुरटास क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती, 1 धाव मिळेल, एकेरीने धावसंख्या वाढते। आता उर्वरित 11 चेंडू आणि जिंकण्याकरता आवश्यकता आहे ती 13 धावांची। शानदार खेळ मैदानावरती, प्रेक्षकांना हेच हवंय। धावसंख्या 27 जरी असली तर या मॅच मध्ये गोलंदाजी अफलातून आहे ऐरा 11 संघाची। गोलंदाज स्ट्रायकरला बॅटिंग करण्याकरता पुन्हा एकदा सज्ज असेल रमजान।
11 चेंडू 13 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस. राईट अप ओव्हर द विकेट. पंचाच्या डाव्या हाताकडनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज. पटका खेळायचा तो ऑन साईडला. चेंडू गेला कव्हरला. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडला झेल. रमजानचा संपला खेळ. आयराचे समर्थक वाजवतात टाळ्या. टाळ्यांचा होतोय गजर. लॉंगॉनला चेंडू गेला कव्हरला. कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडा लेट रिॲक्ट झाला पण शेवटी त्यानं झेल पकडलाय. नवीन बॅटर संतोष परेरा. आज त्याचा वाढदिवस आहे आणि मला वाटतं यापेक्षा चांगला क्षण नसेल, त्याच्यासाठी एक चांगली संधी नसेल. आपण एक चांगली खेळी साकारून आपल्या संघाला एक चांगलं गिफ्ट देण्याची संधी आहे. आणि बॉर्डर त्यांची कन्या आलेली आहे, त्यांचाही वाढदिवस आहे आज. संतोष देखील बड्डे बॉय आहे. मैदानावरती जेव्हा विकेट मिळते ना गोलंदाज तेव्हा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला असतो. मयंकचा आवाज अगदी पुढच्या इनिंगला आपण ऐकणार आहात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश. खेळण्याची जबाबदारी असते सायकलला संतोष. ओ अप्रतिम चेंडू आहे. अतिशय सुरेख इनसाइड आउट खेळायचं होतं. बॅट्समन बीट झाला. यष्टीरक्षण खूप चांगलं होतंय. आयराचा संघ, आयराचे समर्थक टाळ्यांचा गजर करतायत. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत हजर करतात. टाळ्यांचा गजर उत्कंठ शिगेला पोचले. सामना रंगतदार रोमहर्षक. धावपलकर धावा आहेत एकूण 14 आणि समीकरण तुम्हाला सांगितलं उर्वरित 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शानदार खेळ. सुंदर गोलंदाजी दिनेश कडून. स्ट्राईक केलेला संतोष. आणखी एक दमदार चेंडू आहे. क्या बात है. वाह भाई वाह. जा होती है चाह वह मिलती है राह. कमाल की गेंदबाजी करे नीलेश. 4 गेंदों का खेल हुआ है. एक सिंगल, एक विकेट है, 2 बिंदी गेंदे. 8 गेंदों का खेल आना बाकी है. स्कोर है 14 रन. सध्या आपण बघू शकता बॉर्डर ज्यांची कन्या तिचा वाढदिवस आहे ते आपल्या स्क्रीनवरती आहे. बेटा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य देऊ. 8 गेंदों का खिलाना बाकी है और जीतने के लिए फिलहाल 13 रनों की जरूरत है. 27 रनों का टारगेट. बेहतरीन गेंदबाजी नीलेश द्वारा. इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी और बढ़िया गेंदबाजी, बहुत अच्छी गेंदबाजी. कट्टाप्पा ने बाहुबली को क्यों मारा भाई. इसी तरह से संतोष आपने इस गेंद को क्यों छोड़ा. सवाल है क्योंकि गेंदें बहुत कम है. 7 गेंदों में अब आपको 13 बनाने हैं. 8 गेंदों में आपको 13 बनाने थे तो ये बिंदी गेंद है. 7 गेंदों में आपको 13 बनाने हैं. 3 बिंदी गेंदें लगातार आई है. बिंदी गेंदों की हैट्रिक हुई है. और एक अच्छी गेंद वाइड यॉर्कर. सटीक यॉर्कर है. सदी गेंदबाजी इस ओवर में नीलेश द्वारा बर्थडे बॉय को बांध के रखा है. 6 गेंदों का खिलाना बाकी और 13 रन चाहिए. इस ओवर में 1 नंबर की गेंदबाजी हुए. 1 रन 1 विकेट. संतोष साठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर जाऊ द्या. शानदार कामगिरी देने के लिए.
गोरेगाव ईस्ट 11 आणि पॉवर अप लबी कंस्ट्रक्शन. टॉस झालेला आहे. सामना समाप्त झाल्यानंतर लगेचच मैदानावरती यायचे. गोरेगाव ईस्ट वेस्ट. गोरेगाव प्रीमियर लीग इज वेरी बेस्ट. अब जाकर गेंदबाजी में परिवर्तन. अनमोल रतन को बुलाया गया. ऑफ स्टंप के बाहर कट करने का प्रयास. तालियां बज रही है. शानदार गेंदबाजी. बल्लेबाजों को कुछ समझ में नहीं आ रहा है क्या करना है. थोड़ा दुविधा में, आशंका है. 5 गेंदों का खेल जीतने के लिए 13 रनों की जरूरत है. सुपर बॉलिंग बाय ऑल द बॉलर्स. प्रदीप, करण, नीलेश चंद्र रतन. जब बढ़ रहा है टेंशन तो बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन. इस पर ऑनसेट पर अच्छा स्ट्रोक है. बॉडी रन पर खिलाड़ी छोड़ दिया कैच. मिड विकेट पर कैच छूटा है. अब ये कैच छूटा या मैच छूटा ये तो बाद में पता चलेगा. पकड़ो कैच, जीतो मैच. 1 रन के साथ आंकड़े बदलते हुए, खेल बदलता हुआ, रंग बदलता हुआ. 4 गेंदों का खेल आना बाकी है. जीतने के लिए 12 रनों की जरूरत. मतलब बड़े स्ट्रोक चाहिए. प्रेम न हो तो सगे संबंधी बेकार है. पैसा ना हो तो पाकिट बेकार है. और चौका छक्का हो तो क्रिकेट बेकार है. बड़े स्ट्रोक चाहिए बल्लेबाजों के लिए. 2 अच्छी गेंदें डाली है रतन को. संतोष ऑन स्ट्राइक. वाह क्या बात है. सटीक यॉर्कर. शानदार गेंदबाजी. व्हाट अ ब्रिलियंट बॉलिंग बाय नीलेश चंद्र रतन. 3 गेंदों में केवल 1 रन. जब बढ़ रहा है टेंशन तो बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन. अपना योगदान दे रहे हैं गेंदबाज. 27 रन डिपेंड करने की पूरी कोशिश. अरे बड्डे भाई को कुछ समझ भी नहीं आ रहा क्या करना है. आगे खेलना है, पीछे खेलना है, आगे खेलना है, पीछे खेलना है. दुविधा है मन में. अभी भी मैच समाप्त नहीं है लेकिन एक बार आपको सही होना है. संघर्ष आपने बहुत किया है. 3 गेंदों का खेल, 12 रनों की जरूरत है. स्ट्राइक के रन पर बल्लेबाज संतोष. बाहरी किनारा. इस बार बहुत अच्छी गेंद थी. कट करने के लिए चले गए. पॉइंट के ऊपर से खेलना चाह रहे थे. तो 4 गेंदों का खेल हुआ है. जीतने के लिए 11 रनों की जरूरत है और आपके पास 2 गेंदे हैं. मुझे वो अदनान जी का गाना याद आ रहा है. भाई थोड़ा सा लिफ्ट करा दो. अपने खेल को लिफ्ट करने का समय आ गया. बड्डे बॉय को इस बार मैच में जान डालने का समय आ गया है. कमाल की गेंदबाजी नीलेश रतन द्वारा. 2 गेंदों का खेल आना बाकी. 11 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. अंपायर इस बार वाइड बॉल का इशारा. इनका आना बाकी था. सब कुछ तो हो रहा है. डगआउट में तालियां बज रही है. एक बार फिर कैच छूटा है. अब जाकर आपके पास 2 गेंदे शेष है और जीतने के लिए चाहिए 10 रन. क्या वो बड़ा स्ट्रोक आएगा? रतन गेंदबाजी कर रहे हैं. सामने बल्लेबाज संतोष परेरा. आज कुछ अच्छा नहीं हो रहा है. जन्मदिन है और अभी तक तो निराश किया. तो इस वक्त पूरी तरह से हावी है टीम आयरा 11. संतोष परेरा को पूरी तरह से बांध के रखा. इस मैच की अगर बात करें तो मौका था नरेंद्र के पास. 5 गेंदों का खेल हुआ है. 3 रन आए, 2 बिंदी गेंदे हैं. ये भी गेंद फुल टॉस लेकिन क्या लेग स्टंप की तरफ है या बिल्कुल गेंद चली गई. इसी के साथ आयरा 11 ने यह शानदार मुकाबला जीत लिया है. लाजवाब प्रदर्शन. 27 रन डिपेंड किए हैं. वैसे टोटल इतना बड़ा नहीं था लेकिन उनको लगा कि आराम से रन बनाएंगे. लेकिन आपने स्ट्राइक रोटेट नहीं किया. सिंगल के ऊपर आप निर्भर नहीं रहे. ना एक बार फिर वो सोच थी. बड़े स्ट्रोक के लिए जब जा रहे थे तो आप गेंद की तरफ नहीं आए. तब जाकर वो परेशानी बढ़ी. और खास करके प्रदीप के वो 2 छक्के कौन भूल सकता है. मैच में वापस आने का मौका तभी मिला और तभी वो आयरा के सभी समर्थकों ने तालियां बजाई थी. वो मेरे हिसाब से टूर्नामेंट का टर्निंग पॉइंट था. उसके बाद में अच्छी गेंदबाजी रही.